नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुलाम अली, नुसरत फतेह अली खान, परवीन शाकीर, लता मंगेशकर, गुलजार, साहिर लुधियानवी, सचिन तेंडुलकर ही अशी काही नावं आहेत ज्यांना कुठल्याही सीमा नाहीत, बंधनं नाहीत. मुलूक कुठलाही असो, त्यांचे फॅन सापडतातच. भारत आणि पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. अगदी आपली ऐतिहासिक दुश्मनी लक्षात घेतली तरी सुद्धा पाकिस्तानला आपण युद्धात दोनदा पाणी पाजलं, 1000 वेळा मैत्रीचा हात पुढं करून पाहिला, पण पदरात काही पडलं. ते पदरात पडलं ते होते अतिरेकी हल्ले, मत्सर, द्वेष, रक्तपात. पण त्यानंतरही 65 वर्षात आपण कला, क्रीडा, व्यापार आणि डिप्लोमसीला खीळ लावली नाही. हे भारताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. किंबहुना भारत काय याचं जगाला घडलेलं दर्शन. पण पठाणकोट हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातला कडवटपणा हटायला तयार नाहीये. उरीनंतर तर आता हे अति झालं अशा भावना सहज जिभेवर येत आहेत. पण त्याच वेळी आपल्या फिल्म इंडस्ट्रीनं वेगळा सूर लावलाय. पाक कलाकारांना बॅन करून काय होणार असा प्रश्न विचारलाय. प्रयोगशील दिग्दर्शक लेखक अनुराग कश्यपनं तर थेट मोदींनाच प्रश्न विचारलाय. ज्यावेळी तुम्ही करदात्यांच्या पैशावर थेट लाहोर गाठून नवाज शरीफना भेटला, त्याचवेळी करण जोहरनं ए दिल है मुश्किल चित्रित केला. मग आता त्याच्या प्रदर्शनाला विरोध का? तुम्ही मौन बाळगून का आहात असं विचारलंय अनुराग कश्यपनं. आणि त्यानंतरच अनुरागला ट्विटर, फेसबुकवर लाखोली मिळाली शिव्यांची. आणि प्रश्न निर्माण झालाय की अनुराग कश्यपचं खरंच काय चुकलं. आणि याच विषयावर आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, मनसे चित्रपट सेनेचे अमय खोपकर, भारत पाकिस्तान मैत्री संबंधाचे अभ्यासक जतीन देसाई आहेत आणि अभिनेते शरद पोंक्षे. सुरुवातीला केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्येजी, मागणी होते पंतप्रधानांनी माफी मागण्याची. मुळात असं आहे की ही मागणीच म्हणजे खरोखर या क्षणाला ज्या परिस्थितीत आता देश जातोय अशा वेळी अशा प्रकारची मागणी येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, बालिशपणाची खरं तर सांगायचं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावरून त्यांनी माफी मागणी केली, तुम्ही पाकिस्तानला करदात्याच्या टॅक्सवरती गेला होता, त्याच वेळी करण जोहर काय ते फिल्मचं शूटिंग करत होता. मुळामध्ये या देशाचे पंतप्रधान म्हणून खरं तर राजनैतिक ज्याला कूटनीती, डिप्लोमॅटिक गोष्टी ज्या अनेक वेळा त्यांना कराव्या लागतात, देशाचा पंतप्रधान तो कोणता असो त्याला त्यावेळी ती भूमिका घ्यावी लागते. आणि देशाच्या भल्यासाठी देशासाठी आवश्यक असेल त्या क्षणात ते पाऊल त्यांना उचलावं लागतं. आणि त्या भूमिकेतून ते तिथे गेले होते. करण जोहर सारखा पैसा कमवणं किंवा प्रॉफिट करण्यासाठी पिक्चर काढणं हा पंतप्रधानांचा हेतू नव्हता. त्यामुळे मुळामध्ये या दोन गोष्टी वेगळ्या. इतकंही साधं भान हे फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना वास्तवापासून भान नसतं. कुठल्या तरी वेगळ्या जगात ते वावरत असत हे आजपर्यंत आम्ही ऐकून होतो. पण इतकं वास्तवाचं भान, इतकं दूर गेलेल्या गोष्टी जर अनुराग कश्यप बोलत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे आत्ताच्या घटनेवर. चला ठीक आहे, मला उपाध्येजी मी तुम्हाला थांबून दुसरा प्रश्न असा विचारतोय. जर तुम्हाला असं वाटतंय की अनुराग कश्यप जर भान त्याचं सुटलेलं आहे किंवा फिल्म इंडस्ट्रीचं भान सुटलेलं आहे, तर तुम्ही तुमची भूमिका सांगा ना, पक्षाची भूमिका. तुमचं सरकार आहे इथं, ए दिल है मुश्किल असेल, रईस असेल, त्याच्या प्रदर्शनाला विरोध केलेला आहे, तर तुम्ही जाहीर करून टाका. करण जोहरला आणि शाहरुख खानला सांगून टाका की हे पिक्चर इथे चालणार नाहीत, त्याच्यामधून तुला त्या चित्रपटातून पाकिस्तानी कलाकारांना काढून टाकावं लागेल. सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे ती. एक लक्षात घ्या, या क्षणाला अधिकृतपणे भारत सरकारने ना भाजपाने कोणीही पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या येणार जाणार कलाकार तसं नाही, ह्याच्या काही व्हिसा बंदी की असा विषय आता कुठलाच नाहीये. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फक्त यातला सगळ्यात महत्वाचा, जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किंवा देशातला सामान्य नागरिक म्हणून मला तो जास्त महत्वाचा वाटतो, तो म्हणजे देशाचा मूड काय. म्हणजे आता पंतप्रधान पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी प्रयत्न करतात. काल ते ब्रिक्सच्या स्टेजवरून बोलले, जगात उरीच्या आपल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर जे घडलं, सर्व जग आपल्या म्हणूनच केशव उपाध्येजी, मी तुम्हाला परत एकदा थांबवून विचारतो. माझा प्रश्न खूप पॉइंटेड आहे. तुम्ही हे जे सांगता एकटं पाडायचं, तर मग तुम्ही सांगा ना फिल्म इंडस्ट्रीला पण, आपल्याला पाकिस्तानला प्रत्येक ह्याच्यावरती भूमिकेवरती एकटं पाडायचं आहे. आपल्या फिल्म्समध्ये पाकिस्तानी कलाकार झळकले नाही पाहिजेत. सरकार म्हणून तुम्ही ते सांगणार आहात का? किंवा मग जर तसं सांगणार नसाल तुम्ही, तर रईसला आणि ए दिल है मुश्किलला तुम्ही सिक्युरिटी देणार आहात का? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी या राज्याच्या काय देशाच्या कायद्यासाठी जी परिस्थिती आवश्यक असेल ते निर्णय घेतले जातील. आज ऑफिशियली केंद्र सरकारने कुठल्याच कलाकाराला बंदी घातलेली नाहीये. तुम्ही माहिती सांगा तुम्हाला. ठीक आहे, मुद्दा ऑफिशियली बंदी असणं आणि देशातल्या जनतेचा मूड ओळखणं, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत अभिजितजी. बरोबर. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला की उत्तर मात्र मिळालेलं नाहीये की तुम्ही संरक्षण देणार का. जर ज्या वेळेला निर्माण होईल त्या वेळेला
त्याच्याकडे बघितलं जाईल. ठीक आहे, मग आपल्याकडे निर्माण प्रश्न झाल्याशिवाय आपण प्रश्नांकडे बघत नाही, आपली सवय आहे. मी अमेय खोपकरांकडे जाणार. अमेय खोपकरजी, मुद्दा असा आहे की सरकार प्रश्न विचारते, सरकार काही ठोस भूमिका घेत नाही की ते पाकिस्तानी कलाकार चित्रपटात असावेत की नसावेत. आणि मग अनुराग कश्यपनं जो प्रश्न विचारला तो चूक आहे की बरोबर? अनुराग कश्यपनं विचारलेला प्रश्न चूक आहे हे मात्र सरकारचं म्हणणं आहे. यावेळेला तो विचारला नाही पाहिजे, याच्यावरती सरकार ठाम आहे. मात्र भाजप असं कुठेही म्हणत नाही की आम्ही त्यांना बंदी करू, त्यांच्या आपल्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार असायला नकोत आणि प्रश्न निर्माण होईल त्याला बघू. हा नेमका काय प्रकार आहे? नाही, मला असं वाटतं की आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे ज्या दिवशी आम्ही 48 तासाची मुदत दिली होती त्या दिवसापासूनच आम्ही कुठल्याही इतर राजकीय पक्षांवर आम्ही टीका केलेली नाहीये आणि करू देखील इच्छित नाही. कारण ही वेळ नाहीये आपापसात राजकारण आणून आपापसात भांडण्याची. ही वेळ आहे पाकिस्तानी विरोधी ज्या काही आपलं लष्कर, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानी विरोधी जे काय तिथे उरीचा आपला सर्जिकल स्ट्राईक असेल, उरीचा हल्ला झाल्याच्या नंतर ज्या प्रकारचं पाकिस्तानी सोशल मीडियावर आनंदोत्सव झाला होता, त्याच्यानंतर आता आपल्या नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला, त्यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे. आणि ही वेळ आहे सगळं राजकारण बाजूला ठेवून कुठल्याही राजकारण म्हणजे कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल मायलेज हे न घेता पंतप्रधान आणि लष्कर यांच्या मागे ठामपणे उभी राहण्याचे. आणि मला असं वाटतं की हे जे अनुराग कश्यप ही सगळी माणसं जी आहेत ना, ही बेअक्कल माणसं आहेत. यांना ह्या वेळेला एकत्र उभं न राहता आपली कशी पब्लिसिटी होईल, आपण काय बोललो आणि वाद निर्माण होईल. अहो, अनुराग कश्यपची लायकी देखील आहे का नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याची? आणि आपण त्याला का महत्व देतो जास्ती? पण अमेय खोपकरजी प्रश्न असा जो प्रश्न विचारलेला आहे अमेय खोपकरजी, प्रश्न अनुराग कश्यपनं खूप व्हॅलिड विचारला आहे. ज्या वेळेला ही जी फिल्म शूट झाली ना, ही फिल्म शूट झाली त्यावेळेला भारत आणि पाकिस्तानमध्ये इतका तणाव नव्हता. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला तणाव निर्माण झाला त्यावेळेला ती फिल्म जी आहे ती जवळपास प्रदर्शित होण्याच्या मार्गावरती आहे. अशा वेळेला जर ती फिल्म प्रदर्शित झाली नाही तर त्याच्यामुळे नुकसान होणार आहे. बरं, निर्माता आहे तो भारतीय आहे, तो पाकिस्तानचा निर्माता नाहीये. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की जर त्यावेळेला हा काही प्रश्नच नव्हता आणि आता तो अचानक प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्याबद्दल ऑफिशियल भूमिका पंतप्रधानांची काहीच नाहीये की एकटं पाडायला पाहिजे की नाही फिल्म इंडस्ट्रीला, ते तर शांत आहेत, भाजप शांत आहे, भाजपची काही भूमिका नाही. अशा वेळेला तुम्ही म्हणताय की अनुराग कश्यप सारख्या लोकांकडे आपण महत्व का द्यायचं? असं कसं काय? मला असं वाटतं की हे आंदोलन हे हल्ल्याच्या नंतर झालेलं आंदोलन नाहीये. गेले 10-11 वर्ष आम्ही ह्या पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आंदोलन सातत्याने घेतोय. मला माझा पहिला प्लीज माझा मुद्दा फक्त मला मांडून द्या. 26/11 सारखा मोठा हल्ला झाला मुंबईवर, त्यावेळेला देखील आम्ही मागणी केली होती. आणि मला आपल्याला गोष्ट सांगायची, इथे जे कोण मान्यवर बसलेले आहेत, काही राजकीय विश्लेषक आणि समीक्षा म्हणून स्वतःला म्हणून घेतात, ज्यांना सतत पाकिस्तान पायघड्या घालत असतात, असं मला त्यात जायचं नाहीये. पण मला एवढं म्हणायचं की जे पाकिस्तानी कलाकार इथे येतात ते वर्क विजावर येत नाहीत. आणि मी हे संपूर्णपणे माहिती काढून बोलतोय. हे जे येतात हे टुरिस्ट विजावर येतात. आणि मी जसं आधी म्हटल्याप्रमाणे टुरिस्ट विजावर काम करणं तर दूरची गोष्ट, तुम्ही काम शोधू देखील शकत नाही. बरं, मला आता सांगायचं आहे की आता अशी लोक का नाही बोलतो? काही या लोकांना भीती नाही सिस्टीमची. आज जो पाकिस्तानी कलाकार इकडून काम करतोय, लोकल पोलीस स्टेशनला कळायला नको की आज समज एखाद्या ठिकाणी एक पाकिस्तानी कलाकार आला, तो कोणाच्या विजावर आलाय, तो कधी आलाय, तो कधी परत जाणार आहे, तो इथे काय करतोय, कुठे फिरतोय, कोणाला भेटतोय. म्हणूनच अमेय खोपकरजी, माझा प्रश्न खूप पॉइंटेड आहे की जर हे सगळं होतंय आणि सरकार जर काही ठोस भूमिकाच घेत नाहीये तर मग कसं करणार? तुम्ही म्हणता की आम्हाला काही राजकारण करायचं नाहीये. उद्या ज्यावेळेला अयोध्येला मुश्किलवरती काही भूमिकाच घेतली नाही किंवा रईसवरती काही भूमिकाच घेतली नाही करायचंय. नाही, पण मुद्दा असा आहे ना की उद्या पोलीस येऊन ज्याला लाठ्याकाठ्या मारतील त्यावेळेला काय? मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका साफ आहे, स्पष्ट आहे. पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. मग ही जबाबदारी अमेय खोपकरजी, ही जबाबदारी कोणाची? की ते वर्क विजावर येत नाहीत, ते टुरिस्ट विजावर येतात, इथं काम शोधतात, काम करतात, लाखो करोडो रुपये कमवतात, ते परत निघून जातात, परत येतात. मग ही जबाबदारी कोणाची? ही सरकारची जबाबदारी आहे. मग प्रशासनाची जबाबदारी, प्रशासन कोणाचं आहे? प्रशासन कोण चालवतंय? गृह खातं कोण चालवतंय? मग ही जबाबदारी कोणाची? जबाबदारी आहे की यांना भीती नाहीये सिस्टीमची. म्हणजे असं झालं का की आपलं ग्रह खातं हे सगळं सांभाळायला सक्षम नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुम्ही मला ना ह्या वादामध्ये उभी मला मी जे टाळतोय ना पहिल्या दिवसापासून राजकीय वाद किंवा राजकीय काही गोष्टी आणि निवडणुका आणि राजकारण पलीकडे विचार करायचे असतात असं मला वाटतं. आणि तुम्हाला जे माझ्याकडनं बोलून घ्यायचं ते मी बोलणार नाही, कारण हा वाद नाहीये आपापसात हे करण्याचा. पण एक नक्की
की ह्याबद्दल सिस्टमला सरकारला म्हणजे कुठलेही कोणतेही सरकार असो, गेलं आधीचं सरकार असो, हे सरकार असो, आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना निवेदनं दिलेली आहेत, कागदपत्र पुरवलेली आहेत की अशा लोकांवर कारवाई करा, ह्या प्रोड्युसर्सवर कारवाई करा. का नाही करत कारवाई? करायला हवी की नाही? आता आम्ही फॉरेन मिनिस्टरांना, पंतप्रधानांना, आपल्या मुख्यमंत्र्यांना पत्र देतोय आणि आम्ही ते काही प्रूफ देतोय की कशा प्रकारचे विजावर येतात. ठीक आहे. आज तुम्ही का नाही महेश वडांना प्रश्न विचारत? नेहमी आपला जो तोंड उचकटतो महेश भट, आज ह्या प्रश्नावर तोंड बंद करू नये. महेश भटचा मुलगा, हेडलीचा मित्र, असाच कुठचा कलाकार इकडे आल्याच्या नंतर रेकी केली, परत गेला आणि असं एखादा होऊ नये. पण असा एखादा आपलं दुर्दैवाने हल्ला झाला, हे जे कोण समर्थन करतायत हे घेतील का जबाबदारी? सरकारची भूमिका अतिशय याच्यामध्ये सरकारची भूमिका काय असणार आहे याच्याबद्दलचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. कारण आतापर्यंत तरी भाजपकडून कुठली अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण ब्रेक नंतर बघणार आहोत की या सगळ्या मुद्द्यावरती नेमकी भूमिका काय असणार आहे भाजपची. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्रा एबीपी माझा. ब्रेकनंतर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माझा विशेषमध्ये. आणि आता आपण चर्चा करतो आहे की अनुराग कश्यपचं नेमकं खरंच काय चुकलंय. मी जतीन देसाई तुमच्याकडे येतो. मुद्दा असा आहे की आपल्याकडे भारत पाकिस्तान मधले जो वाद आहे किंवा आपले जो तणाव आहे तो आजचा नाहीये. 2000 माझ्याकडे ICSRचा एक चार्ट आहे, त्या चार्टमध्ये लिहिलेलं आहे 2001 पासूनचा आपला ट्रेड कसा वाढत चाललेला आहे किंवा वाढत गेलेला आहे त्याचं पूर्ण याच्यामध्ये डेटा आहे. हा पूर्ण ग्राफिकल डेटा आहे आणि हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचा डेटा आहे. आपला जवळपास ट्रेड जो आहे पूर्ण ट्रेड तो $10.9 बिलियन डॉलरचा एवढा मोठा ट्रेड आहे आपला. अगदी 26/11चा हल्ला झाल्यानंतर सुद्धा आपला ट्रेड थोडाफार कमी झाला होता, पण त्याच्यानंतर सुद्धा सातत्याने ट्रेड वाढलेला आहे आणि पठाणकोट नंतर थोडा कमी झाला होता आणि त्याच्यानंतर उरीच्या अटॅकच्या वेळेला सुद्धा आपला ट्रेड भरपूर झालेला आहे. आपल्या ट्रेडमध्ये फरक पडत नाही, आपल्या कुठल्या बाकीच्या संबंधांमध्ये फरक पडत नाही. आपल्या या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातं असं वाटतं. नाही, सगळ्यात आधी खोपकर जे म्हटलं त्या संदर्भात मी एक स्पष्टीकरण करू इच्छित आहे की त्यांना मुळातच भारत आणि पाकिस्तानमध्ये बायलॅटरल अग्रीमेंट विजाच्या संदर्भात काय आहे ते त्यांना नेमकं माहीत नाही की भारत आणि पाकिस्तानमध्ये टुरिस्ट विजा मुळातच नाहीये. हे आपण लक्षात घ्या की भारतातल्या कोणाला पाकिस्तानात जायचं असेल तर टुरिस्ट विजा म्हणून जाऊ शकत नाही आणि त्या स्वरूपानं पाकिस्ताननं कोणीही भारतात टुरिस्ट विजा म्हणून येऊ शकत नाही. हे सगळे जे काही लोक येत आहेत ते वर्क परमिटच्या आधाराने येतात. आपण लक्षात घेतलं फक्त खुलासा म्हणून अशा स्वरूपानं टुरिस्ट विजा या दोन्ही देशामध्ये नाही, बायलॅटरल अग्रीमेंट मध्ये नाही. 2012 मध्ये ऐका, 2012 मध्ये टुरिस्ट विजाच्या संदर्भात एक प्रोव्हिजन झालेली, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन अद्याप करण्यात आलेलं नाही. तेवढं सांगून मी पुढे राहीन की अनुराग कश्यपने जे काही मांडणी केली आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी अनुराग कश्यप किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्या शब्दापेक्षा भावना अत्यंत महत्वाच्या आहेत की कशा स्वरूपानं 2 पिक्चर रिलीज होण्याच्या जवळपास आहे आणि जर त्या दोन्ही चित्रपट जर रिलीज झाल्या नाही तर त्यातलं नुकसान होणार आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान होणार आहे ते भारतीयांचं नुकसान होणार आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे, कुठलाही ट्रेडर असेल, व्यापारी असेल किंवा इव्हन काही राजकीय पक्षांबद्दल देखील असं बोलता येईल की फायद्याशिवाय कुठली काही गोष्ट करत नाही. म्हणजे शेवटी प्रॉफिट मोटिव्ह जो आहे तो कुठल्याही व्यवसायात प्रॉफिट मोटिव्ह असतो आणि प्रॉफिट मोटिव्ह शिवाय कोणी काम करत नाही. म्हणजे प्रॉफिट जर होणार नसेल तर करण जोहर चित्रपट कशाला बनवणार किंवा कोणी कशासाठी बनवणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आणि आपण सुरुवातीला जे काही म्हटलं की नुसरत फतेह अली खानपासून सचिन, लता दीदी वगैरेंचा आपण उल्लेख केला की त्यांना अशा स्वरूपाच्या सीमा नसतात आणि त्याच स्वरूपानं फवाद खान असेल, रईस खान असेल किंवा अनेक पाकिस्तानी, आतिफ अस्लम असेल, या सगळ्यांना सीमा नाही. भारतात देखील ते मग आता काय राजकारण होतं असं वाटतं मला या सगळ्या प्रश्नाचं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नाकडे पाहत असताना की एकतर सरकारची जी काही जबाबदारी आहे की ते वर्क परमिटनं आले, या ठिकाणी ते काम करतात, सरकारची जबाबदारी आहे चित्रपट कशा स्वरूपानं रिलीज होईल त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. लॉ अँड ऑर्डर हा राज्याचा विषय आहे म्हणून ती महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. आणि त्याचसोबत कुठेतरी भारत सरकारने देखील स्पष्ट मेसेज दिला पाहिजे की कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील त्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. मला असं वाटतं की या देशात जी काय आवश्यकता आहे, या देशात आवश्यकता अशा स्वरूपाची आहे की कुठेतरी
की लोकांना वाटलं पाहिजे, लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण पाहिजे जे कोणी की जे काही पाकिस्तानी नॉनसेन्स आहे त्यांना हे चोपणार, नॉनसेन्स आम्ही खपवून घेणार नाही, घेणार फक्त. अशा स्वरूपानं मेसेज गेला पाहिजे. आणि मला वाटतं तो ठीक आहे, भारत message सरकारने गेला दिला पाहिजे. पाहिजे भारत सरकारने आणि पण महाराष्ट्र इथं- सरकारने दिला महाराष्ट्र सरकार आणि पाहिजे. भारत दुर्दैवाने सरकारने ते दिलेला नाही. दिलेलं नाही आणि द्यायची तयारी पण दिसत नाही. आपण मला उत्तर दिलं विचारलं. अमेय खोपकरजी बोला. मी जतीन देसाई साहेबांना एक सांगू इच्छितो की आपल्याला माहिती चुकीची आहे. मी तुम्हाला कागदपत्र एबीपी माझ्याकडे नावाचं लवकर सादर करतो, जी माझ्याकडे आहेत. ही लोक टुरिस्ट व्हिसावरच येतात. तुम्ही कुठल्या व्हिसावर पाकिस्तानमध्ये गेला होतात मला माहिती नाही. तुम्ही सतत पाकिस्तानचे पाहुणे असता. नंबर एक. नंबर दुसरा मुद्दा, तुम्ही सतत आपल्या इकडच्या आता जे करंट जोर सगळे प्रोड्युसर आहेत तुम्ही त्यांचं समर्थन करताय. पण ज्या वेळेला लक्ष चित्रपटाच्या नंतर जावेद अख्तर यांचा व्हिसा पाकिस्तानी नाकारला होता तेव्हा कुठे होता तो तुम्ही? तेव्हा का रे बोलात? आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल की गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात जे आंदोलन आहे ते गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कारवाई करायची. अहो गोंधळ नाही घालणार, फक्त जो कोणी पाकिस्तानी कलाकाराला इथे घेऊन येईल आणि काम करवेल आता त्यांना मारणार, फटके देणार. फक्त गोंधळ नाही घालणार. गुंडगिरी म्हणा तर दादागिरी म्हणा, ही कलाविला नंतर पहिल्यासाठी आमचा देश पहिला आहे. आणि प्रामाणिकपणे सांगतो, खरंच याच्यामध्ये राजकारण करायचं नाहीये. करायचं असतं तर आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांवर टीका केली असती. आणि देश काय माहिती कायद्याप्रमाणे नाही, चालत फक्त असतो. चर्चेला बसतात. काही गोष्टी ह्या देशहिताच्या बाजून जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेला या आंदोलनाच्या मार्फत देखील करावी लागतात. पण मुद्दा असा आहे ना आणि की तुम्ही काही बोला हो, पाकिस्तानी कलाकारांकडून चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. तुम्ही बघा येतं काय होतंय ते दिसेल तुम्हाला. नाही अमेय खोपकरजी, मुद्दा असा आहे ना की तुम्ही म्हणता की गोंधळ घालणार, चोप देणार, त्यापेक्षा साधं सोपं आहे ना की तुम्ही राज ठाकरेंचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत, मोदी थेट हॉटलाईनवर असतात, ते फोन करतात. असं आहे ना की तुम्ही जे सनदशीर मार्गाने होऊ शकतं, जे कायद्याच्या मार्गाने होऊ शकतं, त्याच्यासाठी तुम्हाला गोंधळ घालण्याची किंवा चोप देण्याची गरजच पडणार नाही. तुम्ही मागणी करा ना सरळ सरळ की हे चित्रपट रिलीज होऊ देऊ नका. एवढे वर्ष मागणीच केली, एवढे वर्ष हात जोडून निवेदनच केलंय. ज्या वेळेला यांना असे हात जोडण्याची जेव्हा भाषांना कळत नाही त्यावेळेला आम्ही याला हात सोडावे लागतात. एवढे वर्ष तेच करतोय आम्ही. 11 वर्ष निवेदनं देतोय, अहवाल मागवून आम्हाला सांगितलं जात आहे, आम्ही याच्यावर चर्चा करते. 11 वर्ष झाली याच्यावर. आता यांना हीच भाषा कळते, त्याच भाषेत समजू. अच्छा, म्हणजे जतीन देसाईंसारखे लोक आम्हाला गुंडवडे बोलतील, बोलून द्या, काय फरक नाही पडत. देशासाठी कोण आम्हाला काय बोलतं, काय बोलायचं बोलू द्या. पण मगाशी पण मी अमेय खोपकरजी, आता तुम्ही म्हणताय की तुम्ही चित्रपट कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नाही असं, पण मगाशी पण मी म्हटलं की आपल्याकडचा जो ट्रेड आहे किंवा आपल्याकडचा जो व्यवसाय आहे किंवा आपल्याकडचे जे कलाकार आहेत ते काही 2011 मध्ये 2008 मध्ये मुंबई अटॅक झाला, 26/11चा हल्ला झाला, त्याच्यानंतर सुद्धा आपला ट्रेड त्या काळात थोडासा कमी होता. मात्र नंतरच्या काळात आपला ट्रेड पाकिस्तानसोबत वाढत गेलेला आहे. नंतरच्या काळात आपल्याकडे फवाद खान येऊन गेला, नंतरच्या काळात आपल्याकडे राहत फतेह अली खान येऊन गेले, नंतरच्या काळात आपल्याकडे महिरा खान काम करून गेली. अशी एक मोठी यादी आहे. त्यावेळेला आपण काय करत होतो? त्यावेळेला आपली ही जी काही काय म्हणतात त्याला सेन्सेशनल आपल्या जे सगळ्या भावना ज्या आहेत त्या तात्कालिक काय आहेत? गेल्या 11 वर्ष सातत्याने पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली आहे. 1-1.5 वर्ष देखील बिजोय नावाचा पाकिस्तान चित्रपट आम्ही इथे महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला नाही. तो चित्रपट महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी प्रदर्शित झाला. आणि होतं असं तुम्हाला मी सांगतो, अगदी मला 1 मिनिट मला फक्त पूर्ण करू द्यात. हे जे चॅनल्स कोण असतात, हे चॅनल्स आहेत, ही जे माध्यम आहेत, हे जे प्रोड्युसर्स आहेत, हे मुद्दाहून पाकिस्तानी कलाकारांना कास्ट करतात. म्हणजे ह्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करतं. आम्ही आंदोलन केल्याच्या नंतर सरकार असो किंवा पोलीस प्रशासन असो, ते आमच्या कार्यकर्त्यांना अटका होतात, केसेस होतात, जेलमध्ये जातात. त्या चॅनलला, त्या प्रोड्युसरला, त्या पाकिस्तानी आर्टिस्टला पोलीस संरक्षण मिळतं. तुमच्या सगळ्या न्यूज चॅनल्सवर इंग्लिश असो मराठी देशभरातल्या त्यांचे प्रोमोज चालतात. त्याच्यावर न्यूज फ्लॅश होते, ब्रेकिंग न्यूज जाते. हे सातत्याने चालू असतं. आणि 1 मिनिट, मी जे त्या दिवशी एक गोष्ट मांडली होती की तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट असेल, शर्मेचा असेल की ज्या दिवशी माझ्या मुंबईचा पोलीस आम्ही आंदोलन केल्याच्या नंतर एखाद्या पाकिस्तानी कलाकाराच्या विरोधात बंदूक घेऊन त्याचं संरक्षण उभा असेल ना, ते माझ्यासाठी सर्वात शर्मेची बाब असेल. आम्ही काय करायचो त्याच्यानंतर, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणारे आंदोलन बंद केलं. आम्ही यांना लोकांना अवेअरनेस कॅम्पेन सुरू केलं. शरद पोंक्षे आपल्यासोबत. शरद पोंक्षेचा मुद्दा असा आहे की विरोधक जे आहेत की जे अनुराग कश्यपनी मांडलेलं आहे, जे सलमान खान बोललेलं आहे, जे प्रियंका चोप्रा बोललेले, ती मोठी एक यादी आहे आपल्याकडे. पठाणकोट उरी हल्ल्यानंतर सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांची कमी नाही. मुद्दा असा आहे की सरकारने याच्यावरती ठाम भूमिका घेतली पाहिजे. पण जे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, ते काही तशी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीयेत. आणि मग आता या सगळ्या गोष्टीचं राजकारण चालू झालंय. करायला काय पाहिजे? सरकार कुठलीही ठाम भूमिका घेत नाही. याला कारण आहे
आपल्याकडची लोकशाही. हम्म, लोकशाही म्हटलं की संख्येचं गणित सुरू होतं. हम्म. हॅलो, बोलू का? बोला ना, बोला ना. हा, लोकशाहीमध्ये संख्येत गणित सुरू होतं. हम्म, हम्म, आणि त्या संख्येच्या गणितामधूनच आपल्याकडे मतपेटांचं राजकारण सुरू झालं. हम्म, हम्म. आणि मग मतपेटांच्या राजकारणामध्ये एक मुसलमान समाजाची एक मुस्लिम मतपेटी तयार झाली. हम्म, हम्म, हम्म. मग ती मुस्लिम मतपेटी कमी जास्त प्रमाणात सगळ्या राजकीय पक्षांना हवी असते. बर. आणि मग अशा पद्धतीने जर जाहीरपणे ठाम भूमिका जर सरकारनं घेतली हम्म, तर वर्ष दीड वर्षानंतर 6 महिन्यानंतर कुठेतरी नगरपालिकेची निवडणूक, कुठेतरी राज्याची निवडणूक, या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. हम्म, मुसलमानांची मतं आपल्यापासून दूर जातील हम्म, आणि मग ती गेली की मग सत्ता आपल्याला कशी मिळणार हम्म. या भीतीपोटी अशा प्रकारे बोटचेपी धोरण सरकार अवलंबतं. म्हणजे आत्ताचं जे भाजपचं सरकार आहे राज्यात आणि केंद्रात ते सुद्धा बोट चेप धोरण अवलंबते असं तुम्हाला म्हणायचंय? हो, बोटचेपी धोरण अवलंबते. कारण सुप्रीम कोर्टाने 100 वेळा सांगून सुद्धा मशिदीवरचे भोंगे उचलत नाहीत. हम्म, हम्म, हम्म. पण आता असा आमच्या दहीहंडीचे 4 थर वर 5व्या थर चढू देत नाही. हम्म, हम्म, हम्म. नाही तो पण मशिदीवरचा भोंगा ते ओक आणि ते सय्यद दोन्ही बोंबलत आहेत. ते 10 वर्ष आम्ही सांगतोय तर उतरवा म्हणून, ते उतरवत नाही. नाही, मुद्दा असा आहे आता शरद पंक्षेजी, मी तुम्हाला काम करू देणार नाही असं सरकारी भूमिका घेत नाही. याला कारण आहे मुसलमानांची मतपेटी डोळ्यासमोर दिसते आणि पुन्हा पुन्हा सत्तेवर येण्याची लालसा. हम्म, ज्या दिवशी या देशातलं राज्य सरकार केंद्र सरकार जे कोणी सरकार सत्तेवर येतं त्यांनी 5 वर्षानंतर निवडून येऊ किंवा न येऊ याची फिकीर न करता देशाच्या आणि बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे निर्णय ज्या दिवशी घ्यायला लागतील त्या दिवशी या हिंदुस्थानचं भलं होईल. बरं, ठीक आहे. शरद पंक्षीजी, माझा दुसरा प्रश्न आहे शरद पंक्षीजी तुम्हाला असा की अनुराग कश्यपनं असं विचारलंय की ज्या तुम्ही माफी का मागत नाही देशाची, कारण तुम्ही करदात्यांच्या पैशावरती लाहोरमध्ये गेलात, तिथं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटलात आणि त्याच वेळेला तर करण जोहरनं इकडं फवाद खान सोबतचा चित्रपट चित्रित केला. मग दोघांमध्ये फरक काय? जर या करण जोहरचा चित्रपट जर प्रदर्शित होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही पण माफी मागा. हो, बघा, अनुराग कश्यप याचं कार्यक्षेत्र एक सिनेमा एवढंच मर्यादित आहे आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आणि देशाचे पंतप्रधान पदावर असताना पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी काय 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 उपाययोजना त्या लेवलला जाऊन करावे लागतात ते करतायत. ते काय करतायत म्हणून अनुराग कश्यपने पाकिस्तानच्या कलाकारांना घेण्याचा काय संबंध आहे? तू लोकांना घेऊस. मी माझ्या नाटकामध्ये पाकिस्तानी कलाकारांना घेत नाही, आम्ही खोपकर घेत नाहीत. आम्ही म्हणतो का की मोदी असं करतात मग आम्ही कशाला करायचं, आम्ही पण घेऊ? नाही ना. आम्हाला मुळात आमच्या रसानसात देशभक्ती आहे. बरोबर. 136 करोडचा देश आहे. बरं, मुसलमानांचेच कलाकार तुम्हाला हवेत ना, तर चला ना मग हिंदुस्थानी मुसलमानांनाच घेऊन करा. सगळी कार्यक्रमामध्ये मुसलमान येऊन दे, काही आमचं म्हणणं नाही, पण ते हिंदुस्थानचे नागरिक असतील, हिंदुस्थानी मुसलमानांना घेऊन सिनेमा करा. बरं शरद पंक्षी, मुद्दा असा आहे ना की मग ही एवढी मोठी नावं ज्यांची फॅन फॉलोइंग इतकी प्रचंड आहे ती जर अशा प्रकारे बोलत असतील तर त्यांना एक स्ट्रॉंग मेसेज देणं गरजेचं आहे. मग तो राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने दिला पाहिजे. आता सलमान खान असे ट्विट करत होता की सलमान खान जाहीरपणे बोललाय का कार्यक्रमात की त्यांना वर्क परमिट कोणी दिलं, त्यांना वर्क परमिट तर सरकारनेच दिलं, मग त्यांनी येऊन काम केलं तर त्यांची काय चूक आहे? त्यानंतर सरळ सांगितलं की ही सगळी चूक सरकारची आहे. नाही, वर्क परमिट तरी माझा प्रश्न उलटा आहे. सलमान खान किंवा तो करण जोहर असेल त्यांना की उद्या मला शरद पंक्षीला वर्क परमिट दिलं तर मी घेईन का? हो, नाही घेणार मी पाकिस्तानी कलाकारांना. जोपर्यंत माझ्या देशाला पाकिस्तान शांतपणे झोपू देत नाही तोपर्यंत मी पाकिस्तानच्या कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही माणसाशी संबंधच ठेवणार नाही. बरं, दुसरी गोष्ट, लता मंगेशकरांसारखा उच्च कोटीचा आवाज असलेली कोणी गायिका आहे का तिकडे? तर तसंही नाही आहे. ते जे कोणी येतात पाकिस्तानी कलाकार चेहऱ्यावरच्या रेषा हलत नाही. एवढे मोठे मोठे गायक कलाकार सगळे या देशामध्ये 136 करोड मध्ये तुम्हाला शोधून सापडत नाही का? ते पाकिस्तानचे घ्यायचे आणि तुम्ही घेणार, पैसा खर्च करणार आणि बसणार. आता यांना माझ्या विरोधात मोदींनी तिकडे गेले. अरे मोदी काय करणार?
तुम्ही काय करता हा प्रश्न महत्वाचा आहे ना. शरद पंक्षीजी, ह्या सगळ्यांना जशी ही लोकभावना आहे जसंच नरेंद्र मोदी प्रयत्न करतायत आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण पाकिस्तानला एकटं पाडण्याचा, मग ते बाकीच्या समिट्स असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती या सगळ्या गोष्टी असतील, त्याच वेळेला हा स्ट्रॉंग मेसेज मोदी इथं पण का नाही देत आहेत आणि आपला ट्रेड जो आहे तो दिवसेंदिवस 10.7 मिलियन पर्यंत US पर्यंत पोहोचलेला आहे, मग तो पण बंद करायला पाहिजे. एकदा पाकिस्तानला जर स्ट्रॉंग मेसेज द्यायचा तर आपल्या लोकांना आधी जास्त चांगला मेसेज दिला पाहिजे ना. प्रश्नच नाही. नरेंद्र मोदींनी त्यांच्या काय अडचणी आहेत मला माहित नाही, मी सामान्य माणूस आहे, पण एक पंतप्रधान पदावर बसल्यावर काय अडचणी असतात मला माहित नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की एकदा तरी सरकारने असा ठाम निर्णय घ्यायलाच पाहिजे आणि सरकारने सरकारी पातळीवर जाहीर करायला पाहिजे की यापुढे या देशातल्या कुठल्याही इंडस्ट्रीनी पाकिस्तानच्या कुठल्याही माणसाला आपलं काय ते रोजगार देऊ नये. अमेय खोपकरजी, आता दुसरा काही मार्गच उरलेला नाही का? आपल्याला आता ह्याच मार्गाने जावं लागेल. सरकार ऐकत नाहीये, सरकार भूमिका घेत नाहीये, त्याच्यामुळे आता आपल्याला खळफटाक एवढाच मार्ग उरलेला आहे की अजून तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगणार आहात? मी माझी तेच सांगितलं, नाही, मुळीच नाही. आता चित्रपट रिलीज होऊ देणार नाही आणि होऊ देणार नाही म्हणजे नाही होऊ देणार. मला शरद पंक्षी साहेबांना मला एक फक्त अजून मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायचा असं वाटतो. तो मुद्दा आधी देखील आला होता, याच्यावर जतीन देसाई सारखे लोक कोण बोलत नाही. विषय असा आहे की ज्या वेळेला पॅरिसवर अतिरेकी हल्ला झाला होता त्यावेळेला हे सगळे कलाकार यांनी ताबडतोब ट्विट करून त्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. पण ज्या वेळेला हिंदुस्थानवर सतत पाकिस्तानकडनं हल्ले होत असतात आणि ही मंडळी इथे काम करतात त्यावेळेला जेव्हा हल्ला झाल्याच्या नंतर हे कलाकार काय नाही अतिरेक्यांचा आणि त्यांच्या सरकारला ज्या विचार केला त्याचा निषेध करत. आणि मला दुसरा एक प्रश्न, जतीन देसाई, मी तुम्हाला गेले खूप दिवस हा प्रश्न विचारतोय, तुम्ही त्याचं मला उत्तर देत नाही आहात. मला आता एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्ही उत्तर द्याल अशी मला आशा आहे. प्लीज मी विचारलेल्या प्रश्नाचं मला फिरून उत्तर देऊ नका. मी तुम्हाला असं विचारतोय, परत एकदा सांगतो, पाकिस्तानी कलाकार इथे येतो, इथे पैसा कमवतो, इकडे त्यांचं अकाउंट इथे नसतं, त्यांना दुबई मध्ये पैसा रूट होतो, तो पैसा पाकिस्तानी जातो. पाकिस्तानमध्ये हा कलाकार त्या पैशाचा कर भरतो. अख्ख्या जगाला माहिती आहे पाकिस्तान आपल्या विरोधात त्यांना करातनं आलेल्या पैशाच्या हिंदुस्थान विरोधी वापरली जातात, हल्ल्यासाठी वापरली जातात. तरी देखील तुम्हाला हे कलाकार इथे हवेत का? मला ह्या प्रश्नाचं जतीन देसाई उत्तर द्या. जतीन देसाई, याचं काय उत्तर द्यायचं म्हणजे एकतर मला मुळातच इकडे जे काही 10-12 जे काही पाकिस्तानी कलाकार असतील किंवा इतरही म्हणजे प्रोडक्शनमध्ये आपण धरूया किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्त आपण काही लोकांना गृहीत धरूया, असे सर्व मिळून 100पेक्षा जास्त लोक होणार नाही, सर्व धरून 10-12च्या पुढे जातो. आणि त्या सगळ्यांचे पैसे, त्याचे टॅक्स किती आणि त्या टॅक्समधनं मग तो टॅक्स किती होतो आणि त्या टॅक्समधनं अशा स्वरूपानं हल्ले होतात, त्या टॅक्समधनं अशा स्वरूपानं जर कोणाची समज असेल तर त्याबद्दल मला काही सांगायचं नाही. एक आपण लक्षात घ्या की अशा स्वरूपाचं ह्याचं जे काही मेकॅनिझम असतं, जे काही मिलिटंट ज्या स्वरूपानं काम करतात, मिलिटंट ऍक्टिव्हिटीज ज्या स्वरूपात असतात, टेररिस्टांचे कॅम्प, लॉन्चिंग पॅड वगैरे ज्या स्वरूपानं असतात, त्याचे प्रचंड त्याचा खर्च असतो आणि त्याला हे 10-15 लोकांच्या टॅक्स आणि त्या टॅक्समधनं अशा स्वरूपानं होतं हे मानणं अत्यंत म्हणजे ज्याला आपण चॅलेंज अशा स्वरूपानं आहे. दुसरं एक प्रश्नाचं उत्तर द्या ना. मी सांगितलं ना की मी 4 नाही, मी 100 लोकांचं म्हटलं की 100 लोकांचे जे काही पैसे इकडनं गेले की शेवटी इकडे जे कोणी काम करत असणार त्या सगळ्यांचे पैसे त्यांना त्या आपल्या देशात मिळणार, त्यांच्या देशात मिळणार. त्यांच्या देशात मिळाल्यानंतर निश्चितच तो त्यातला टॅक्स भरणार. त्यांना जे काही पैसे मिळतात. अमेय खोपकरांचा मुद्दा तुम्हाला मी थोडक्यात माझा मुद्दा असा आहे की स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, त्यांच्या करातून म्हणजे आपल्याकडून गेलेला पैसा ते कर स्वरूपात भरतात आणि ज्यावेळेला त्यांचं सरकार ज्यावेळेला टेररिझम स्पॉन्सर करतं त्याला आपल्याच पैशांचा वापर आपल्या विरोधात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही मग अशा स्वरूपानं असे कलाकार आपल्याला हवेत का? मानत नाही ना, म्हणूनच माझं तुम्ही मानत नाही तसं? नाही, म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की त्यांना जर असं वाटत असेल की अशा स्वरूपानंच होतं तर निश्चितच भारत सरकारला त्यांनी सांगितलं अशा स्वरूपात जर होत असेल अत्यंत सिरियस गोष्ट आहे आणि म्हणून वर्क परमिट देता कामा नये अशा स्वरूपानं जर असेल तर.
परंतु ज्या स्वरूपानं ज्या अर्थानं भारत सरकार वर्क अरे, परमिट आणि वर्क प्रश्नाचं परमिट उत्तर भारत द्या ना पण. सरकारने नाकारलेली नाही, तुम्ही कॅन्सलही पाकिस्तानचे केलेलं नाही. वकील आहात का? हे आपण याच्यात लक्षात घ्या, तुम्ही. आपण काय लक्षात भाषा घ्या. तुमची? म्हणून उत्तर द्या ना. वाटेल ते मी काही म्हणतो बोलायचं, एक गोळी. इलॉजिकल गोष्टी एक गोळीची बोलायच्या मॅच जवानाला आणि लागते, ती 10, आहे 15, त्याची. 100 लोकांच्या टॅक्स मधनं कसं अशा illogical? लोकांना हल्ले होतात. एवढे मोठे अशा तुम्ही senior लोकांना स्वतःला मारणं स्वयंघोषित हे समीक्षक अत्यंत विश्लेषक म्हणून ridiculous, घेता. हास्यास्पद आहे. अमेय खोपकरजी त्यांचं असं म्हणणं आहे की 100 लोकांनी त्या टॅक्स निघून जा बरं, भरले. ridiculous असेल तर. नाही, मुद्दा असा आहे, अमेय खोपकरजी मुद्दा असा आहे की ते म्हणतात की 100 लोकांनी जरी तिथे टॅक्स भरला तरी जी यंत्रणा वापरली नाही, जाते एक मिनिट. अतिरेक्यांसाठी माझं असं ती म्हणणं तेवढी आहे, पुरेशी नाही. हां. माझं असं म्हणणं आहे, जर का त्या पैशातनं त्या पैशातनं जर का त्या पैशातनं एक गोळी जी माझ्या जेवणाला लागली असेल ना या पैशातनं, मला मान्य आहे 100 जणांचं काही एवढं मोठं स्पॉन्सर होत नाही, एक गोळी ती देखील महत्वाची आहे. त्यांचा मुद्दा साधा आहे की स्टेट स्पॉन्सर टेररिझम माझ्या ते कलाकार प्रश्नाचं कशाला उत्तर पाहिजे. दिलेलंच नाहीये. नाही, मला असं वाटतं की कुठेतरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गलत आपण जे काही करतोय, आपण सुरुवात जी काही चर्चेला केली की अनुराग कश्यप, फिल्म इंडस्ट्री अशा रूपानं, आणि गेल्या वर्षी 25 डिसेंबरला पंतप्रधान लाहोरमध्ये गेलेले, काबूलनं येत असताना ते लाहोरला नाही, उतरले. मुद्दा- आणि नेमकं लक्षात घ्या नेमकं त्याच वेळेस या ठिकाणी शूटिंग होत आहे. मुद्दा म्हणजे सोडून भारत आणि पाकिस्तानचे संबंध जेव्हा चांगले होते त्या काळात ते शूटिंग ठीक आहे, झालेलं ठीक आहे. लक्षात तो- घ्या. तो मुद्दा या आपल्या- क्षणी आपल्या शूटिंग बोलण्यात- झालेलं नाही, नाही. नाही. आणि या संदर्भात उलट इम्पा जे आहे, माझं हे म्हणणं आहे, इम्पाच्या अशोक पंडितने देखील म्हटलेलं आहे की ज्या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे त्यांना रिलीज होऊ द्या, ही इम्पाचं देखील म्हणणं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपली आणि अशा शेवटची- प्रकारे शेवटची मला काही- फक्त 2 गोष्ट सांगायच्या हां. आहेत. एक तर या ठिकाणी खोपकर म्हणतात की कायदा वगैरे आम्ही मानत आहे, सरकार मानत आहे. दुसरीकडे पोक्ष ते सुप्रीम कोर्ट वगैरे मानत नाही म्हणतायत. आणि त्या मी असं ठिकाणी नाही म्हणालो, मुस्लिमांचा काय- मुद्दा माझ्या आहे. तोंडात नसेल माझं शब्द असं घालू वाटतं की ही जर भूमिका राहिली, आम्ही या देशातलं सरकार मांडणार आहे, आम्ही या देशातलं सुप्रीम कोर्ट मांडणार आहे, तर आपण अराजकतेकडे जाणार आणि हे देशाला न परवडणार आहे. निश्चितच ठीक आहे. काही राजकीय आपला पक्ष जे वेळ- आहेत की ज्यांची पॉप्युलॅरिटी संपलेली आहे, ज्यांना कोणी विचारत नाही, ते मी कुठेतरी कधीच याचा नाही प्रयत्न म्हटलं, मी कायदा करतायत मानत की नाही. रिवाईव्ह करण्याचा. अमेय मी खोपकरजी, कधीच नाही म्हटलं तुम्ही- कायदा तुम्ही- मानत नाही. तुमची लोकप्रियता संपली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे स्टंट करतायत. मी कधीच नाही म्हटलं की मी जतीन देसाईंनी ठरवून हो, तुम्ही तुमचं बघा, आमच्या पक्षाला सल्ले द्यायची तुम्हाला गरज नाहीये. आमची लोकप्रियता काय आहे, राजसभेची लोकप्रियता आहे अख्ख्या जगाने आता जगाला माहिती आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमच्या पोटात काय दुखतं मला माहिती नाही. ऐकून घ्या, मी कधीच म्हटलं नाही की मी कायदा मानत नाही. मी कायद्याचा मान राखतो, मी आपल्या घटनेचा मान राखतो. मी असं म्हटलं होतं की गेले 11 वर्ष मी हात जोडून निवेदनं देऊन सरकारला, पोलीस प्रशासनाला पुरावे देऊन या पाकिस्तानी कलाकारावर बंदी आणावी म्हणून सतत मागणी केलेली आहे. मी असं म्हटलं की ज्या प्रोड्युसर्सना हात जोडून विनंती केल्याची भाषा कळत नाही त्यांच्यासमोर हात सोडावे लागले, ठीक आहे. ते आम्ही करून राहणारच. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना इथे काम करू देणार नाही. जे प्रोड्युसर्स आणि जे इतर लोक असतील ते त्यांना इथे घेऊन आणतील, काम करतील, त्यांना देखील चोप देऊ. ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे. आता अटीतटीची वेळ आलेली आहे. 2 चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होत आहेत, अगदी 10 दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारची अजूनही काही भूमिका नाही आहे. केशव उपाध्यायांना वारंवार विचारून पण ते म्हणाले की ज्यावेळेला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे बघू. पण आपल्याकडची ही काही पहिली वेळ नाहीये पाकिस्तान विरोधात आपली अशी ताठर भूमिका घेण्याची. पण या वेळेला लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्याचा सरकारने विचार करायला पाहिजे. जर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार असेल तर त्यावर आधीच ऍक्ट करायला पाहिजे. खरं तर पियुष मिश्राने एक कविता पण लिहिली होती खूप हुस्ना नावाची, त्याची प्रेयसी पाकिस्तानात असताना त्यावेळेला. तर त्यावेळेला तो म्हणतो की पलपल को गिनता पलपल को चुनता बीती कहानी में खोया, पत्ते जब झड़ते हिंदुस्तान में यादें तुम्हारी बोले, होता उजाला हिंदुस्तान में बातें तुम्हारी बोले, ओ हुस्ना मेरी ये तो बता दो होता है ऐसा क्या उस गुलिस्तान में, रहती हो नन्हे कबूतर से तुम जहां ओ हुस्ना. म्हणजे मुद्दा असा आहे की आपल्याकडे कलेमध्ये खरं तर भारत आणि पाकिस्तान या सगळ्या गोष्टींमध्ये कधीही आली नव्हती. पण या वेळेला लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्याच्यामुळे सरकारने विचार करायला हवा. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर काय करायचं. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मी पाहत रहा एबीपी माझा.